स्कॅन्डल इन बोहेमिया. आयरीन ॲडलरचा उल्लेख करायचा झाला तर शेर्लॉक होम्स नेहमीच ती बाई असा करी. तिचं नाव त्यानं अगदी क्वचितच उच्चारले असेल किंवा नसेल. आयरीनबद्दल त्याच्या मनात एक प्रकारचा आदर खासच असावा. पण यापलीकडे तिच्या बाबतीत त्यानं काही वेगळा विचार कधी केला असेल असं मात्र मला चुकूनसुद्धा वाटत नाही. कारण स्त्रियांच्या सहवासाचा त्याला तिटकाराच होता. तसं पाहिलं तर त्याला कुठल्या तरी प्रमेयाचा विचार करीत गर्क राहणं, फावल्या वेळात चिरूट ओढणं, क्वचित प्रसंगी अगदी असह्यच झालं तर थोडीशी अफू ओढणं आणि त्या धुंदीत गर्क होऊन दिवस आणि दिवस एकटंच आपल्या खोलीत पडून राहणं याशिवाय दुसरं काहीच त्याला आवडत नव्हतं. स्वतःसाठी निर्माण केलेल्या एका विवक्षित वर्तुळातच राहणं त्याला प्रिय होतं. तरीही आयरीन मात्र त्याला अपवाद होती. तिची शेर्लॉक होम्सला नेहमी आठवण यायची आणि मग तिच्याबद्दल तो काहीतरी बोलत राहायचा. पण तिचा उल्लेख मात्र नेहमी ती बाई असाच असायचा. माझं लग्न झाल्यानंतर बेकर स्ट्रीटवरच्या होम्सच्या जागेतून माझं बस्तान मी केव्हाच हलवलेलं होतं. शिवाय माझा वैद्यकीय व्यवसायही मी सुरू केलेला होता. कामाच्या व्यापात कितीतरी दिवसात शेर्लॉक होम्सची आणि माझी भेटही झालेली नव्हती. अधूनमधून त्याच्याबद्दल वर्तमानपत्रात काही वाचायला मिळे तेवढंच. 20 मार्च 1888 या दिवशीची गोष्ट. संध्याकाळची वेळ होती. एका पेशंटला तपासून मी घराकडे परत निघालो होतो. बेकर स्ट्रीटवरून मी जाऊ लागलो आणि आपल्या मित्राला भेटावं अशी तीव्र इच्छा मला झाली आणि माझी पावलं आपोआप त्याच्या फ्लॅटच्या दिशेनं वळली. रस्त्यावरूनच त्याच्या बाहेरच्या खोलीतला प्रकाश मला दिसला. खिडक्यांवर पडदे ओढलेले होते आणि शेर्लॉक होम्सच्या आकृतीची सावली मधूनच पडद्यावर दिसत होती. नेहमीच्या पद्धतीनं एरझारा घालीत स्वारी काहीतरी विचार करत असली पाहिजे असा अंदाज मी केला. म्हणजे तो काहीतरी कामात आहे तर. मी वर गेलो, बेल वाजवली आणि थोड्याच वेळात होम्सच्या समोर येऊन उभा राहिलो. मला पाहताच होम्सला आनंद झाला हे त्याच्या बदललेल्या चेहऱ्यावरूनच मला जाणवलं. चिरुटाची पेटी माझ्याकडे फेकत तो खोलीमध्ये मंद जळत असलेल्या शेगडीपाशी काही वेळ उभा राहिला आणि त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं माझ्याकडे पाहू लागला. काही वेळानं तोच म्हणाला, "वाह वॉटसन, लग्न तुला चांगलंच मानवलेलं दिसतंय. चांगलं 7.5-8 पौंड वजन वाढलेलं असेल तुझं." 7 पौंड, मी म्हटलं. म्हणजे माझ्या अंदाजात काही फारशी चूक नाही. पुन्हा प्रॅक्टिसही सुरू झालेली दिसते. तू काही बोलला नव्हतास. मग तुला कसं कळलं? मी विचारलं. मला कळलं नाही, मला दिसलं. होम्स काहीसा हसून म्हणाला. रात्री बेरात्री हिंडण्यानं कपडे हिम पडून भिजलेले आहेत आणि दुसरं म्हणजे तुझ्याकडे कामाला असलेली मुलगी अगदी निष्काळजी दिसते. हे आणखी तुला कसं कळलं? मी विचारलं. पूर्वीच्या काळात तू असतास तर तुझ्या या वागण्याने आणि बोलण्याने लोकांनी तुला नक्कीच चेटक्या ठरवून जाळून टाकलं असतं. गुरुवारी मी एका खेड्यात गेलो होतो. त्यावेळी पावसाने कपडे खराब झाले हे खरंच. पण आज काही माझ्या अंगावर ते कपडे नाहीत आणि आमची मोलकरीण कामचुकार आहे हे तुला कसं कळलं? होम्स शेकोटीपाशी हात धरून काही वेळ ते एकमेकांवर चोळत उभा राहिला आणि म्हणाला, ते तर अगदी सोपं आहे. तुझ्या बुटांवर शेकोटीचा उजेड पडलेला आहे. त्याच्या तळव्यांना लागलेला चिखल खरवडताना बुटाच्या चामड्यावरही चरे उमटलेले आहेत. म्हणजेच हा मोलकरणीचा निष्काळजीपणा. तुझ्या हातांना औषधांचा वास येत आहे आणि खिसाही फुगीर दिसत आहे, म्हणजे त्यात स्टेटस्कोप आहे. तू कुठेतरी व्हिजिटला जाऊन परतत असल्याच्या या खुणा आहेत. आता मात्र मला हसू आलं. अगदी सहजपणे केलेल्या निरीक्षणातच जणू काही ही माहिती त्याला समजली आहे इतक्या साधेपणानं होम्सनं मला सांगितलेलं होतं. मी म्हटलं, तुझ्या तर्कपद्धतीमागची कारणं जेव्हा तू सांगू लागतोस ना, तेव्हा हे शास्त्र अगदी खूप सोपं असल्यासारखं वाटू लागतं. आपल्यालाही ती जमेल असं वाटू लागतं. जे तू पाहिलंस ते मीही पाहू शकेनच की. अगदी बरोबर. होम्सनं दुसरा चिरूट शिलगावला आणि माझ्या समोरच्याच खुर्चीवर बसत म्हणाला, तू पाहू शकशील पण निरीक्षण करू शकणार नाहीस. पाहणं आणि निरखणं या दोन क्रियांमधला फरक अगदी स्पष्ट आहे. आता हेच बघ, माझ्या फ्लॅटमध्ये येण्यापूर्वी जिना चढावा लागतो, होय की नाही? होय. त्यानंतर एका पॅसेजमधून चालत फ्लॅटच्या दारापर्यंत यावं लागतं. हो, तेही मला ठाऊक आहे. मग आता एक सांग, आपल्या जिन्याला पायऱ्या किती आहेत? किती? मला ठाऊक नाही. मी गोंधळून म्हटलं.
आता या जिन्यावरूनच तू 1000 वेळा चढ उतार केली असशील, पण पायऱ्या किती आहेत याचं निरीक्षण तू कधीच केलं नाहीस. म्हणजेच तू फक्त पायऱ्या पाहिल्यास, निरखल्या नाहीस. बरोबर? बरोबर. मान्य करण्यावाचून मला गत्यंतरच नव्हतं. ते जाऊ दे. होम्स माझ्याकडे एक कागद देत म्हणाला. संध्याकाळच्या टपालातून हे पत्र मला मिळालं. मोठ्यानं वाच. मी तो कागद हातात घेतला. गुलाबी रंगाच्या जाडसर भारी अशा कागदावरचं ते पत्र होतं. मी वाचायला सुरुवात केली. आज रात्री ठीक 8ला 15 मिनिटं कमी असताना तुमच्याकडे एक सद्गृहस्थ भेटायला येतील. एका महत्त्वाच्या कामासाठी ही भेट आहे. युरोपमधील राजघराण्यांना तुम्ही जी मदत केलेली आहे त्यावरून तुमच्यापाशी सर्व गोष्टी सांगून तुमचा सल्ला घेण्यात काहीच धोका नाही असे आमचे मत झालेले आहे. आपण दिलेल्या वेळी ऑफिसातच थांबावे. तुम्हाला भेटायला येणाऱ्या गृहस्थांनी तोंड बुरख्याने झाकून घेतलेले असेल, पण त्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. पत्र वाचून मी परत होम्सकडे देत म्हटलं, काहीतरी रहस्य दिसतंय. काय असावं बरं हे? मी काय सांगणार? काही घटना कळल्याखेरीज नुसती तरकट कशाला रचायची? पण या पत्रावरून तुला काय वाटतं? मी तो कागद चांगला उलटसुलट निहाळला आणि म्हटलं, हे पत्र लिहिणारा माणूस चांगला श्रीमंत असावा. अशा भारी कागदावर पत्र लिहायची म्हणजे जरा खर्चिकच काम. शिवाय हा कागद खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. बरोबर. तसा हा वैशिष्ट्यपूर्ण आहेच. हा आपल्या देशातला कागद नाही. दिव्यावर धर म्हणजे कळेल. मी तसं केलं. होम्सनं म्हटलं, बघ, त्याच्यावरचे वॉटरमार्कच सांगतात की हा कागद जर्मन भाषिक देशातला आहे. बोहेमियातल्या एग्रिया राज्यातला तो आहे. अर्थात हा माणूस जर्मन आहे. पत्रातली त्याची भाषाच ते सांगते. आपण अशी वाक्यरचना करीत नाही. अगदी तुटकपणे पत्र लिहिणारे लोक म्हणजे जर्मन. शिवाय आपल्याला भेटायला येताना तोंडाला बुरखा लावून तो येतोय म्हणजे. त्याचवेळी रस्त्यावर घोडागाडी थांबल्याचा आवाज ऐकू आला. तसा होम्स खिडकीपाशी गेला आणि त्याच्या तोंडातून शीळ बाहेर पडली. भलतीच देखणी आहे गाडी. स्वारी खूप श्रीमंत दिसते. वॉटसन, या प्रकरणात आपल्याला चांगली प्राप्ती होणार. मला वाटतं मी आता जावं. मी उठत म्हटलं. नाही, तू इथंच थांब. तू असलास म्हणजे मला बरं वाटतं. शिवाय हे प्रकरणही चांगलंच रंगतदार दिसतंय. पण त्या व्यक्तीला, त्याची काळजी तुला कशाला? शिवाय एखाद्या वेळी तुझी मदतही मला लागण्याची शक्यता आहे. हे बघ, आलेच ते. पॅसेजमधून येणारी पावलं आमच्या दारापाशी थांबली. दारावर टकटक झाली. आत या, होम्सनं म्हटलं. दार उघडून आत आलेला माणूस चांगला 6.5 फूट उंचीचा तरी असावा. त्यानं खांद्यावरून एक पायगोळ जागा घातलेला होता. अतिशय उंची पोशाखातली ती व्यक्ती रुबाबदार दिसत होती. पोशाखावर जागोजागी श्रीमंतीचं प्रदर्शन दिसत होतं म्हटलं तरी चालेल. झग्याच्या आतून दिसणारा त्याचा कोट, त्याला लावलेले पट्टे, कोटाची सोनेरी बटणं, पायातले मोठे चमकदार बूट, कोटाच्या गळ्यापाशी लावलेला सोन्याचा ब्रच आणि त्यावर जडवलेलं भारी रत्न, गोरापान तांबूस वर्ण आणि डोळ्यांवर लावलेला बुरखा, अशा त्याच्या अवताराचं खरं तर हसूच यायला हवं होतं. श्रीमंतीचं इतकं प्रदर्शन करण्याची इंग्लंडमधली प्रथा आता मागं पडलेली होती. त्या पार्श्वभूमीवर हा माणूस म्हणजे एखाद्या ऐतिहासिक नाटकात शोभेल असाच वाटत होता. डोळ्यांवरचा बुरखा त्यानं हातानं नीट केला. दुसऱ्या हातातली सोनेरी मोठीची काठी नीट धरली आणि मोठ्या रुबाबात आम्हा दोघांकडे आळीपाळीनं पाहत त्यानं विचारलं, माझं पत्र तुम्हाला मिळालं? मी भेटायला येणार असल्याचं त्यात मी कळवलंच होतं. त्याच्या उच्चारातील जर्मन लकब आम्हाला स्पष्टपणे जाणवली. दोघांपैकी शेर्लॉक होम्स नेमका कोण हे न समजल्याने तो दोघांकडे पाहत राहिला. आपण बसा, होम्सनं म्हटलं. हा माझा मित्र डॉक्टर वॉटसन. माझ्या कामात याची मला खूप मदत होत असते. आपण आपला परिचय करून दिलात तर बरं होईल. मला तुम्ही काउंट व्हॉन क्राम म्हणू शकता. मी बोहेमियातल्या सरदार घराण्यातला आहे. तुमचे हे मित्र विश्वासू असतील अशी मला आशा वाटते. कारण मला जे काही सांगायचं आहे ते अत्यंत गुप्त राहायला हवं. तुमच्या एकट्याशीच बोलायला खरं तर मला आवडेल. ते ऐकून मी जाण्यासाठी उठलो. तेवढ्यात मनगटाला धरून होम्सनं मला खाली बसवलं आणि तो म्हणाला, जे काही सांगायचं ते आम्हा दोघांना सांगा, नाहीतर अजिबात सांगू नका.
माझा हा मित्र आणि मी कुणी वेगळे आहोत असं समजू नका. काउंटने खांदे उडवले आणि तो म्हणाला, ठीक आहे, मग मी सांगायला सुरुवात करतो. पण एक लक्षात ठेवा, आता मी जे काही सांगणार आहे त्याची वाच्यता 2 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही कुठेही करायची नाही अशी तुम्हाला शपथ आहे. 2 वर्षानंतर या हकीकतीला काही तेवढं महत्त्व उरणार नाही. पण एवढ्यातच ती षटकर्णी झाली तर युरोपातील काही राजघराण्यांची अब्रू वेशीवर टांगली जाईल एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तसं मी तुम्हाला वचन देतो, होम्स उद्गारला. मी सुद्धा याची कुठं वाच्यता करणार नाही, मी म्हटलं. मी हा बुरखा घातलाय त्याबद्दल क्षमा करा, काउंट उद्गारला. पण ज्या सन्माननीय व्यक्तीच्या वतीनं मी इथं आलेलो आहे तिची अशी इच्छा आहे की मला तुम्ही ओळखू नये. तुम्हाला प्रथमच सांगायला हवं की माझं नाव आणि हुद्दा मी तुम्हाला सांगितला तो काही खरा नाही. मला ते ठाऊक आहे, होम्स शांतपणे उद्गारला. आता उद्भवलेला प्रसंग अतिशय गुंतागुंतीचा आणि नाजूक आहे. गाजावाजा होऊ नये म्हणून त्यासाठी दक्षताही खूप घ्यावी लागते. अगदी स्पष्ट शब्दातच बोलायचं तर ह्या प्रकरणाचा संबंध बोहेमियाच्या राजघराण्याशी पोहोचतो. मला त्याची कल्पना आहे, खुर्चीवर आरामशीर बसून डोळे मिटून घेत होम्सनं म्हटलं. आता मात्र काउंट आश्चर्यचकित झाला. शेरलॉक होम्सला काहीही न सांगता तो असं कसं म्हणू शकतो याचं त्याला आश्चर्य वाटलं. होम्सनं पुन्हा डोळे उघडले आणि काउंटकडं तो पाहू लागला. काही वेळानं अगदी शांतपणे त्यानं म्हटलं, महाराजांनी आता फार वेळ न घालवता नेमकं काय घडलं ते सांगावं. शेरलॉक होम्स एवढं म्हणाला आणि आमच्यासमोर बसलेला तो रुबाबदार माणूस ताडकन खुर्चीवरून उठला. खोलीतच हात पाठीमागं बांधून एर जरा घालू लागला आणि मग स्वतःच्या मनातल्या खळबळीला वाट काढून देत तो म्हणाला, तुमचा अंदाज बरोबर आहे. मीच राजा आहे. तुमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. असं म्हणून महाराजांनी आपल्या डोळ्यांवरचा बुरखा काढून फेकून दिला. आपणाशी बोलताना मला जाणवलं होतं की आपणच खुद्द बोहेमियाचे राजे आहात. काउंट वगैरेचं नाव म्हणजे निव्वळ बतावणी आहे, होम्स शांतपणे उद्गारला. महाराज पुन्हा खाली बसले. कपाळावरचा घाम पुसून टाकत त्यांनी म्हटलं, मी अशा काही नाजूक प्रकरणात अडकलेलो आहे की कुणावर विश्वास टाकून त्याच्यावर तुमची भेट घेण्याची कामगिरी सोपवावी असं मला वाटलं नाही. असं कोणाला तरी पाठवायचं म्हणजे त्याला आधी सगळं सांगायला हवं. म्हणजे निष्कारण भविष्यकाळात त्या माणसाचा मला ताण व्हायचा. म्हणूनच मीच वेषांतर करून इथं यायचं ठरवलं. प्रागपासून मी असाच खोट्या नावानं प्रवास करीत इथं येऊन पोहोचलो आहे. महाराज, तुमची मनस्थिती मला समजू शकते, होम्सनं हळुवार स्वरात म्हटलं. आपल्याला काय सांगायचं असेल ते आता अगदी निसंकोचपणे सांगा. यातलं एक अक्षरही बाहेर जाणार नाही याची खात्री बाळगा. महाराज आता पुष्कळच सावरले होते. ते उद्गारले, घटना अशा आहेत. सुमारे 5 वर्षांपूर्वी वॉर्सा शहराला भेट देण्यासाठी मी गेलो होतो. या शहरात माझा मुक्काम बरेच दिवस होता. या काळात ॲडलरशी माझा परिचय घडून आला. आयरीन हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. डॉक्टर, आपलं रेकॉर्ड जरा बघतोस का, होम्सनं डोळे न उघडताच मला म्हटलं. शेरलॉक होम्सची रेकॉर्ड ठेवायची पद्धत मला ठाऊक होती. निरनिराळ्या व्यक्तींच्या नावांची पाकिटं तयार करून त्यांच्याबद्दल वृत्तपत्रात येणारी माहिती कापून त्या पाकिटात तो ठेवत असे. मी कपाट उघडून पाकिट बघितलं आणि आयरीन ॲडलर असं नाव लिहिलेलं पाकिट माझ्या हाती लागलं. होम्सनं डोळे उघडून म्हटलं, बघू. पाकिटातलं कात्रण काढून तो भराभरा वाचू लागला. 1858 साली जन्म, गायिका आणि नर्तिका म्हणून खूप प्रसिद्धी, निरनिराळ्या संगीत नाट्यात भाग, वॉर्सा शहरातील इम्पिरियल ऑपेरामधील सर्वात प्रमुख व्यक्ती, रंगभूमी सोडून आता लंडन शहरात कायमचं वास्तव्य, दिसायला देखील देखणी आहे. आपण या बाईच्या प्रेमात पडणं अगदी साहजिक आहे. आपण एक सांगा महाराज, या बाईला तुम्ही काही पत्र लिहिलीत? होय, अगदी खालच्या स्वरात महाराज उद्गारले. ही पत्र आता तुम्हाला परत हवी आहेत? हो, पण तुम्ही दोघांनी गुप्तपणे विवाह केलेला आहे? नाही. या बाईच्या नावानं काही संपत्ती ठेवणारी कागदपत्र केलीत?
नाही. मग आपण का घाबरता हेच मला समजत नाही, होम्स म्हणाला. तुम्ही लिहिलेल्या पत्रांचा उपयोग तुमच्यापासून पैसे उकळण्यासाठी करायचा ठरवलाच, तर ही पत्र खरीच आहेत हे तरी कसं सिद्ध करू शकेल? पत्र माझ्याच हस्ताक्षरात आहेत. त्यात काय झालं? ती बनावट आहेत असं आपण म्हणायचं. माझ्या छापील लेटरहेडवर ती आहेत. लेटरहेड कुणीतरी चोरली असतील. माझी राजमुद्रा त्यावर उठवलेली आहे. त्यात काय झालं? राजमुद्रेची देखील नक्कल करता येते. आणि माझं छायाचित्रही तिच्याजवळ आहे. तरीही काही बिघडत नाही. राजघराण्यातल्या व्यक्तींची खूप छायाचित्र विकत देखील मिळतात. पण पण मिस्टर होम्स, महाराज अडखळत म्हणाले, त्या छायाचित्रात आम्ही दोघं आहोत. होम्स पुटपुटला. हे मात्र फार वाईट झालं बरं का. महाराजांनी असा गाफीलपणा करायला नको होता. सांगतो ना, सगळं काही चुकलंच. आयरीनच्या सौंदर्याची मला भुरळच पडली होती. त्यात हा प्रकार घडला. तरीही एकंदर प्रकार गंभीरच आहे. म्हणून तर मला तुमची मदत हवी आहे. ज्यावेळी आयरीनचं हे प्रकरण घडलं तेव्हा मी युवराज होतो. माझं वयही फार नव्हतं. आता कुठं मला तिसावं लागले म्हणजे बघा. महाराजांचा सगळा आवेश आता नाहीसा झालेला होता. होम्स काही वेळ स्तब्ध राहिला आणि म्हणाला, तो फोटो तुम्ही परत मिळवला पाहिजे. आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केले, पण यश आलं नाही. तुम्ही पैसे खर्च केले पाहिजेत. सरळ तो फोटो तिच्याकडून विकतच का घेऊन टाकत नाही? ती तो विकणार नाही. मला तिचा स्वभाव पुरता ठाऊक आहे. मग तो सरळ चोरायचा. तेही प्रयत्न करून झाले. दोनदा दरोडेखोरांनी तिच्या घराचा धांडोळा केला. एकदा ती प्रवासात असताना तिचं सामान आमच्या लोकांनी भलत्याच ठिकाणी पाठवलं. एक दोनदा तिला समक्षत वाटेतही वाढवलं. पण या कोणत्याही वेळी तो फोटो काही मिळाला नाही. त्या फोटोचा काही ठावठिकाणा नंतर तुम्हाला काहीच समजला नाही? नाही. होम्सला हसू आलं आणि तो उद्गारला, मोठा मजेदार प्रसंग आहे खरा. तुम्हाला तसा वाटत असेल. रागावून महाराज उद्गारले. पण माझ्या दृष्टीनं हा मोठा गंभीर प्रसंग आहे. बरोबर आहे, होम्सनं म्हटलं. पण मला आता एक सांगा, या फोटोचं ती बाई पुढं काय करणार आहे? माझा सत्यानाश करण्यासाठी ती तो उपयोगात आणेल. ते कसं काय? माझा लवकरच विवाह होणार आहे. ते मीही ऐकले खरं, होम्स उद्गारला. माझी वाग्दत्त वधू म्हणजे स्कॅन्डिनेव्हियाच्या महाराजांची नंबर 2ची मुलगी. माझे सासरे या बाबतीत फार कर्मठ आहेत. शिवाय माझी भावी वधू खूपच हळवी आहे. तिला असा काही प्रकार कळला तर धसकाच बसेल. आणि ही आयरीन ॲडलर महाभयंकर बाई आहे. तिच्या रूपावर तुम्ही जाऊ नका. महाराज त्राग्याने उद्गारले. तिच्याजवळचा फोटो माझ्या भावी वधूकडं पाठवण्याची धमकी तिनं मला दिलेली आहे. आणि एक सांगू का मिस्टर होम्स, आपलं म्हणणं खरं करू शकणारी ती बाई आहे. अतिशय कठीण हृदयाची स्त्री आहे ती. तिच्या चेहऱ्यावर अखिल स्त्री जातीचं सगळं सौंदर्य एकवटलेलं आहे, तर तिचं हृदय मात्र एखाद्या निश्चयी पुरुषासारखं आहे. ती कोणत्या टोकाला जाईल हे काही सांगता येणार नाही. आयरीननं तो फोटो अजून तुमच्या भावी वधूकडे पाठवलेला नाही याची तुम्हाला खात्री आहे? होय. कशावरून? ती म्हणाली होती की वाङ्निश्चय जाहीर झाला की त्यानंतर फोटो पाठवीन. वाङ्निश्चय केव्हा आहे? येत्या सोमवारी. होय ना? होम्स सुटकेचा श्वास टाकत म्हणाला. मग अजून चांगले 3 दिवस आहेत. म्हणजे मला भरपूर अवधी आहे. सध्या माझ्या हातात 1-2 महत्त्वाची कामं आहेत. आपण एक करा, सध्या लंडनमध्येच राहा. होय, मी इथेच राहणार आहे. लँगहॅमला मी आहे. काउंट व्हॉन क्राम या नावानं. ठीक आहे. काही प्रगती झाली तर या ठिकाणी आपल्याला निरोप करीन. काहीतरी कराच. मी फार काळजीत आहे होम्स. बरं, रकमेची काय सोय केली आहे? तुम्ही म्हणाल तेवढी. नक्की? अगदी नक्की. या प्रकरणाचा नीट शेवट झाला तर माझ्या राज्याचा काही भाग देखील मी तुम्हाला द्यायला तयार आहे. ते पुढचं, सध्या खर्चाला काय देणार?
महाराजांनी आपल्या कोटाच्या खिशातूनच नाण्यांनी भरलेली एक कातडी थैली काढली आणि टेबलावरती ठेवत म्हटलं, या थैलीत 300 पाऊंडच्या सुवर्णमुद्रा आहेत आणि 700 पाऊंडच्या नोटा आहेत. होम्सनं एका कागदावर 1000 पाऊंड मिळाल्याची पोच खरडली आणि तो कागद महाराजांच्या हातात देत म्हटलं, त्या बाईचा पत्ता सांगाल का? ब्रायोनी लॉज, सर्पंटाईन अव्हेन्यू, सेंट जॉन वूड. होम्सनं तो पत्ता लिहून घेतला आणि म्हटलं, आणखी एक प्रश्न, फोटोचा आकार केवढा आहे? कॅबिनेट साईजचा तो फोटो आहे. ठीक आहे महाराज, आपण आता निरोप घेऊ शकता. लवकरच तुम्हाला काहीतरी चांगली बातमी माझ्याकडून कळेल. होम्सनं समारोप केला. महाराज निघून गेले. थोड्याच वेळात त्यांच्या घोडागाडीचा आवाज दूर दूर जात नाहीसा झाला. ते गेल्यावर होम्स म्हणाला, वॉटसन, तूही आता जाऊ शकतोस. उद्या दुपारी 3 वाजता मात्र जरूर ये. या प्रकरणाबाबत तुझ्याशी त्यावेळी मी चर्चा करीन. ठीक 3 वाजता आम्ही बेकर स्ट्रीटवर गेलो, पण शेरलॉक होम्स अजून परत आलेला नव्हता. सकाळी 8 वाजताच तो बाहेर पडलेला होता. बाहेर खूप थंडी होती. खोलीत पेटवलेल्या शेकोटीजवळ मी खुर्ची ओढून बसलो. कितीही वेळ झाला तरी होम्सची गाठ पडल्याखेरीज परतायचं नाही असं मी ठरवलेलं होतं, कारण या प्रकरणाबद्दल मला खूप उत्सुकता लागून राहिलेली होती. तसं काही हे फार भयंकर प्रकरण होतं अशातला भाग नाही, पण राजघराण्यातील एक मातब्बर व्यक्ती ज्या नाजूक गुंत्यात सापडलेली होती, त्यातून होम्स तिला कसं बाहेर काढतो याचंच कुतूहल मला वाटत होतं. माझ्या मित्राच्या कार्यपद्धतीचा थोडा थोडा परिचय मला होऊ लागला होता. अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अचूक तर्कपद्धती आणि गुन्ह्याचा शोध घेताना तो अंमलात आणत असलेल्या निरनिराळ्या क्लुप्त्या हे सगळंच विलक्षण होतं. होम्सने हाती घेतलेल्या कोणत्याही कामात अपयश येणारच नाही अशी मला ठाम खात्री होती. साधारण तासभर मी तसाच बसून असेन. 4च्या सुमाराला दरवाजा उघडल्याचा आवाज येताच मी झटकन दाराकडे पाहिलं. भडक रंगाचे कपडे घातलेला, केसांचे कल्ले वाढवलेला, दारूनं काहीसा झिंगलेला असा एक दांडगा माणूस आत आलेला होता. क्षणभर मी चमकलो. होम्स निरनिराळी वेषांतर करून हिंडण्यात पटाईत होता. यापैकीच हे एक वेषांतर आहे हे समजण्यासाठी मला मात्र 3 वेळा त्या माणसाकडं पाहावं लागलं. तो होम्सच होता. माझ्याकडे पाहून मान किंचितशी हलवून तो आतल्या खोलीत गेला आणि सुमारे 5 मिनिटांनी कपडे बदलून बाहेर आला. कोटाच्या खिशात हात घालून तो शेकोटीजवळच्या खुर्चीवर पाय ताणून बसला आणि मग त्याला हसू फुटलं. काही मिनिटं तरी तो नुसताच हसत राहिला. सगळी गंमतच झाली असं म्हणून तो मला काहीतरी सांगणार एवढ्यात त्याला ठसका लागला. मग मात्र त्याचं हसणं थांबलं. काही वेळ खुर्चीवर मागे मान टाकून तो निश्चित पडून राहिला. काय झालं? मी विचारलं. सगळी गंमतच, तो म्हणाला. सकाळचा वेळ मी कसा घालवला असेल सांग पाहू. मला काही कल्पना करता येत नाही, मी म्हटलं. पण एक अंदाज सांगतो. आयरीन ॲडलरच्या हालचालींवर तू नजर ठेवली असशील. अगदी बरोबर, पण या पाळतीचा शेवट मात्र अगदी अनपेक्षित असाच झाला, होम्स म्हणाला. असं कोड्यात बोलू नकोस. सरळ काय झालं ते सांग. सांगतो, होम्स उद्गारला. आज सकाळी 8 वाजताच मी घरातून बाहेर पडलो. कामाच्या शोधात असणाऱ्या घरगड्याचा पोशाख मी केलेला होता. अशा बेकार माणसाबद्दल लोकांना सहानुभूती असते हे तुला ठाऊकच आहे. मी ब्रायोनी लॉज हुडकून काढलं. हे घर दुमजली आहे. अगदी रस्त्याच्या कडेला आहे. या घराचं वैशिष्ट्य म्हणजे याचं प्रवेशद्वार अगदी फुटपाथाला लागूनच सुरू होतं. घराच्या मागच्या बाजूला मात्र मोकळी जागा आहे. या जागेत चांगली फुलबाग केलेली आहे. घराला कुलूपच होतं. बाहेरच्या बाजूला असलेल्या खिडकीतून आतल्या भागाची थोडी कल्पना मला आली. मी डोकावून पाहिलं. रस्त्यालगतच्या भागातच दिवाणखाना आहे. शेजारी मोठा पॅसेज आहे. या पॅसेजमधून वरच्या मजल्यावर जाणारा जिना आहे. मागील बाजूला बागेकडच्या बाजूला असणाऱ्या खोल्यात जाण्यासाठीही हा पॅसेज उपयोगी पडत असणार. मी घराभोवती 3-4 वेळा फेऱ्या मारून अगदी बारकाईने सगळं पाहिलं, पण खास वैशिष्ट्यपूर्ण असं काही मला आढळलं नाही. मग मी रस्त्यावरून एक चक्कर मारली आणि माझ्या अपेक्षेप्रमाणेच घोड्यांच्या तबेल्यांची रांग मला त्या घराच्या मागच्या बाजूपासूनच सुरू झालेली आढळली. घोड्यांना खरारा करण्याचं काम चाललेलं होतं.
अशा एका ठिकाणी मी गेलो आणि आपणहूनच त्या लोकांना मदत करू लागलो. गाडीवान माझ्या अपेक्षेप्रमाणेच खुश झाले. त्यांनी मला 2 पेन्स, दारूचा एक ग्लास आणि चिरोट्यासाठी थोडी तंबाखू दिली. याशिवाय गप्पा झाल्या त्या वेगळ्याच. त्या आळीतल्या सर्व बंगल्यातील लोकांची माहिती मला त्या गप्पातून मिळाली. आयरीनचा विषय मी अगदी सहजपणे काढला. तेव्हा एक गाडीवान म्हणाला, त्या बाईबद्दल काही विचारू नकोस. भलती देखणी आहे ती, पण कोणाला जवळ फिरकू देत नाही. तशी शांत बाई आहे. तिचा कोणाला त्रास नाही. कुठे कुठे तिचे गाण्याचे कार्यक्रम चालू असतात. दररोज ठीक 5 वाजता ती घराबाहेर पडते आणि 7 वाजता परत येते. कुठे कार्यक्रम असला तरच मग ती इतर वेळी बाहेर पडते. नाहीतर मग या कार्यक्रमात कधी चूक व्हायची नाही. मिस्टर गॉडफ्रे नॉर्टन नावाचा रंगानं काळा सावळा पण रुबाबदार असा माणूस तिला नियमानं भेटायला येतो. साधारणतः दिवसातून एकदा तरी त्याची चक्कर असतेच. काही वेळात तो 2दा येतो. हा माणूस वकील आहे. वॉटसन, या गाडीवान मंडळींनी मला अशी खूप माहिती अगदी सहजपणे पुरवली. हा गॉडफ्रे नॉर्टन कुठं राहतो तेही त्यांनीच मला सांगितलं. मला हवी होती तेवढी माहिती मी त्या लोकांकडून काढून घेतली आणि पुन्हा एकदा त्या बाईच्या घराभोवती चक्कर मारली. पुढचा व्यूह कसा रचावा याचा विचार मी करीत होतो. गॉडफ्रे नॉर्टन हा ह्या प्रकरणातला महत्त्वाचा घटक आहे असं माझं मत झालं. एकतर हा व्यवसायानं वकील आहे. तिला तो नेहमी न चुकता भेटतो. मग त्या दोघांचं एवढं मेतकूट का जमलं असावं? आयरीन ही त्याची मैत्रीण आहे की नुसतीच अशील आहे? जर अशील असेल तर महाराजांचा तो फोटो तिनं नक्कीच त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी दिला असावा. ती त्याची केवळ मैत्रीणच असली तर मात्र ती तो फोटो त्याला नक्कीच देणार नाही. ब्रायोनी लॉजवर लक्ष केंद्रित करायचं का या वकिलाच्या घरावरही लक्ष ठेवायचं, याचं उत्तर नॉर्टन आणि आयरीन यांचे नेमके संबंध काय आहेत याचा उलगडा झाल्यावरच मिळणार होतं. तुला मी हे सगळं सांगून वैतागच आणतोय नाही का वॉटसन? पण तुला सगळं ठाऊक असल्याशिवाय तुझी मला काहीच मदत होऊ शकणार नाही. तुझं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकतोय. पुढं सांग. मी होम्सला म्हटलं. काही वेळ तो गप्प बसला आणि त्यानं पुढे सुरुवात केली. पुढं कोणती पावलं उचलावीत याचा विचार करत मी उभा होतो. तेवढ्यात ब्रायोनी लॉजच्या दिशेनं एक घोडागाडी आली. त्या घरासमोरच थांबली आणि त्यातून एक अतिशय देखणा, काळसर वर्णाचा, टोकदार मिशा राखलेला माणूस खाली उतरला. अतिशय घाईत असल्यासारखा तो दिसत होता. त्या घराच्या पायऱ्या चढता चढता गाडीवानाला त्यानं थांबायला सांगितलं आणि तो घरात शिरला. हाच गॉडफ्रे नॉर्टन असावा असा मी तर्क केला. जवळजवळ अर्धा तास तो घरातच होता. खिडकीतून दिसणाऱ्या दिवाणखान्यात तो एरझारा घालत, हातवारे करत काहीतरी बोलत होता. आयरीन मला दिसत नव्हती. अर्ध्या तासानंतर तो घरातून बाहेर पडला. सुरुवातीला त्याला पाहिलं त्यापेक्षाही तो आता आणखीनच घाईत दिसला. घोडागाडीजवळ जाता जाताच त्यानं कोटाच्या खिशातून सोनेरी रंगाचं घड्याळ काढलं आणि तो गाडीवानाला म्हणाला, अगदी जलद गाडी चालव. प्रथम रिजेंट स्ट्रीटला जायचं आणि त्यानंतर सेंट मोनिका चर्चमध्ये. 20 मिनिटात तू चर्चपाशी मला सोडलंस तर चांगलं बक्षीस देईन. घोड्याला चाबकाचा फटकारा बसताच गाडी भरधाव वेगानं निघाली. त्याचा पाठलाग करावा की काय या विचारात मी उभा होतो. तेवढ्यात ब्रायोनी लॉजच्या दरवाजापाशीच एक सुंदर बग्गी येऊन उभी राहिली. विजेच्या वेगानं आयरीन घरातून बाहेर पडली आणि त्या बग्गीत बसली. गाडीवानाला ती काय सांगते हे ऐकण्यासाठी मी जवळ सरकलो आणि तिचे शब्द माझ्या कानी पडले. सेंट मोनिका चर्च. 20 मिनिटात पोहोचवलंस तर चांगलं बक्षीस मिळेल. आता मात्र ही संधी सोडायची नाही असं मी ठरवलं. आयरीनच्या बग्गीच्या मागच्या बाजूला बसून जावं की कसं याचा विचार करू लागलो. तेवढ्यात मागून एक घोडागाडी अगदी देवानं धाडल्यासारखी आली. झटकन त्या गाडीत चढलो. गाडीवान माझ्या वेशाकडे पाहून काहीशी कुरकुर करू लागला. तेवढ्यात मी म्हटलं, सेंट मोनिका चर्च. 20 मिनिटात गाठलंस तर चांगलं बक्षीस देखील देईन. माझ्या गाडीवानानं गाडी अगदी जलद वेगानं पळवली. घोडागाडी इतकी जलद जाऊ शकते याचा मी प्रथमच अनुभव घेत होतो. 20 मिनिटात मी तिथं पोहोचलो. मगाच्या दोन्ही गाड्या तिथंच उभ्या होत्या. अगदी 1-2 मिनिटांपूर्वीच ते तिथं पोहोचले असावेत, कारण घोड्यांच्या तोंडातून पांढरा फेस अजूनही गळत होता आणि त्यांना विलक्षण धाप लागलेली दिसत होती. मी घाईघाईनं चर्चमध्ये शिरलो. त्या भव्य चर्चमध्ये दोघांशिवाय आणि एका धर्मोपदेशकाशिवाय तिसरं कुणीही नव्हतं.
वेदीपाशी तिघही उभे होते. आयरीन आणि गॉडफ्रेची माझ्याकडे पाठ होती, त्यामुळे त्यांना मी दिसलो नाही. पण तोंडानं मंत्र पुटपुटणाऱ्या धर्मोपदेशकाचं मात्र माझ्याकडे लक्ष गेलं. मला पाहताच त्यानं हातानं जवळ येण्याची खूण केली. मी त्यांच्याजवळ गेलो. अगदी देवानं धाडल्यासारखा आलास, धर्मोपदेशक उद्गारला. मी आपली काय सेवा करू? मी विनयानं म्हटलं. पुढं ये, वेळ वाया घालू नकोस. आपल्याला फक्त 3 मिनिटं वेळ आहे. मी पुढे झालो. धर्मोपदेशकानं मंत्रविधी जोरात सुरू केले. मधूनच माझ्या कानात काहीतरी सांगून तो माझ्या होकाराची वाट पाहायचा. काय चाललं आहे आणि कोणाचा विवाह होत आहे याचा काही पत्ता मला नसताना मी आपल्या धार्मिक विधीत सहभागी झालो. आयरीन आणि गॉडफ्रे विवाहबद्ध होत आहेत आणि त्या विवाहाला साक्षीदार म्हणून मी हजर आहे, हे सगळंच अगदी कल्पनेपेक्षाही अद्भुत असं घडलं होतं. लग्नविधी आटोपला. आयरीन माझ्याकडे पाहून हसली. गॉडफ्रेनंही मोठ्या प्रेमानं माझ्याशी हस्तांदोलन केलं. धर्मोपदेशकानं सांगितल्याप्रमाणे एके ठिकाणी मी सहीही केली. आणि बरं का वॉटसन, वधूनं मला 1 पाऊंडाचं चांगलं सोन्याचं नाणं बक्षीसही दिलं. या प्रसंगाची आठवण म्हणून हे नाणं मी घड्याळाच्या साखळीलाच बसवून टाकणार आहे. होम्स थांबला. हकीकत अगदी विलक्षण तर खरीच. मी विचारलं, मग पुढं काय झालं? काय घडणार? होम्स उद्गारला. माझ्या साऱ्या योजनेला सुरुंग लागलेला आहे. आता सगळा नव्यानं विचार करायला हवा एवढंच माझ्या ध्यानात आलं. ते दोघंही आता लवकरच जातील, तत्पूर्वी काहीतरी ठरवलं पाहिजे असा विचार मी करणार तेवढ्यात ते दोघंही चर्चच्या बाहेर पडले. गॉडफ्रे एका गाडीत बसला आणि आयरीन दुसऱ्या गाडीत बसली. गॉडफ्रे म्हणाला, 5 वाजता मी बागेत येईन, तिथंच आपण भेटू. आणि त्याची गाडी कोर्टाच्या दिशेने निघून गेली. आयरीन पुन्हा घराच्या दिशेने निघून गेली आणि मीही पुढच्या उद्योगाला लागलो. तो कोणता? मी विचारलं. थांब जरा, होम्सनं घंटा वाजवत म्हटलं. मला खूप भूक लागली आहे. आधी मला खाऊन घेऊ दे. बाई येताच होम्सनं खाण्याचे पदार्थ मागवले आणि त्यावर तुटून पडत तो म्हणाला, डॉक्टर वॉटसन, रात्रीपर्यंत मला खूप काम करावं लागणार आहे. तुझी मदत मला लागेल. आनंदानं, मी म्हटलं. बघ कदाचित कायदाही मोडावा लागेल. मोडीन. एखाद्या वेळी तुला अटकही होईल. चांगल्या कामासाठी होईल ना? हो, अगदी चांगल्या कामासाठी. मग माझी तयारी आहे. वाटलंच, होम्स सुखावून म्हणाला. उगीच नाही तुझ्यावर मी एवढा विश्वास टाकत. पण मी कोणती कामगिरी करायची ते तर सांगशील? सांगतो. खाता खाता होम्स बोलू लागला. हे बघ, आता 5 वाजत आले आहेत. 2 तासात आपण ब्रॉयनी लॉजवर हजर राहायला हवं. 7 वाजता आयरीन परत येईल, त्यावेळी तिची आपल्याला गाठ घ्यायची आहे. ठीक आहे. पुढचं सगळं तू माझ्यावर सोपवायचंस. काय घडणार आहे ते सगळं मी आधीच ठरवलेलं आहे. काहीही विपरीत घडलं तरी तू कोणत्याही परिस्थितीत मध्ये पडायचं नाहीस. समजलं? समजलं. म्हणजे मी जे काही घडतंय ते नुसतं पाहत बसायचं? हो, एखाद्या वेळी मारामारीचा प्रसंगही ओढवेल. लोक मला मारतील, तरीही तू अजिबात पुढे येऊ नकोस. त्या मारामारीत मी बेशुद्ध पडेन. लोक मला उचलून आयरीनच्या घरात नेऊन ठेवतील. त्यानंतर 4-5 मिनिटात दिवाणखान्याची रस्त्याकडच्या बाजूची खिडकी उघडली जाईल. तू या खिडकीपाशी उभं राहायचं आहेस. लक्षात आलं. तू माझ्यावर लक्ष ठेवायचंस. त्या खिडकीतून मी तुला दिसेन. ठीक आहे. मी हात वर उचलला की तुझ्याजवळ जी वस्तू मी देऊन ठेवणार आहे ती खिडकीतून एकदम आत फेकायचीस. असं म्हणून होम्सनं खिशातून एक वस्तू काढली आणि ती माझ्यापुढे धरून त्यानं म्हटलं, हा साधा धुराचा बॉम्ब आहे. याची कॅप काढायची आणि तो तू आत फेकायचास आणि त्याचवेळी आग आग असा ओरडा सुरू करायचास. आग म्हटल्यावर काही माणसं नक्कीच गोळा होतील. तू गुपचूप त्या घोळक्यात बाहेर पडायचं आणि रस्त्याच्या टोकाला येऊन उभं राहायचं. सुमारे 10 मिनिटांनी मी त्या ठिकाणी येईन. सगळ्या गोष्टी समजल्या? हो, हे सगळं मी व्यवस्थित पार पाडीन. मी म्हटलं. छान. आता आपली बाहेर पडायची वेळ झाली आहे. मी जरा कपडे बदलून सगळी तयारी करून घेतो. असं म्हणून होम्स उठला आणि पलीकडच्या खोलीत गेला. सुमारे 10 मिनिटात तो खोलीच्या बाहेर आला
तेव्हा ओळखू न येण्याइतका तो बदलला होता. एका गरीब धर्मोपदेशकाचे कपडे त्यानं घातलेले होते. पांढरे केस, डोक्यावर ढगळ हॅट, ढगळ ओव्हरकोट, नाकावर घसरणारा चष्मा, असं त्याचं रूप पाहून मला हसूच आलं. त्याचा चेहरासुद्धा अगदी गरीब माणसासारखा दीनवाणा दिसत होता. नुसता पोशाखच नाही, तर त्याला अनुरूप हावभाव बदलण्यातही शेर्लॉक होम्स पटाईत होता. या गुप्तहेराच्या उद्योगात तो पडला नसता, तर रंगभूमीला त्याच्या रूपानं एक श्रेष्ठ नट मिळाला असता. बेकर स्ट्रीटवरून आम्ही बाहेर पडलो त्यावेळी 6:15 वाजलेले होते. आम्ही ब्रायोनी लॉजपाशी आलो तेव्हा 7ला 10 मिनिटं कमी होती. संध्याकाळचा अंधार पडू लागला होता. रस्त्यावरची दिवे लावायचं काम सुरू झालेलं होतं. ब्रायोनी लॉजपाशी आम्ही इकडून तिकडे अशा एरझरा घालू लागलो. आयरीनची परतण्याची वेळ जवळ येत होती. होम्सनं वर्णन केल्याप्रमाणेच सगळा परिसर दिसत होता. पण या परिसरात शांतता असेल असा जो माझा अंदाज होता तो मात्र चुकीचा ठरला. पलीकडेच काही अंतरावर घाणेरड्या कपड्यातली काही भनंग माणसं जमलेली होती आणि सिगारेट फुंकत मोठमोठ्याने हसत त्यांच्या अचकट विचकट गप्पा चालू होत्या. तिथंच 2 रक्षकही एका मुलीची छेड काढत उभे होते. चांगल्या पोशाखातील काही तरुण माणसं त्या रस्त्यावरून जा-ये करीत होती. वॉटसन, एक गोष्ट लक्षात घे, होम्स अगदी हळू आवाजात बोलू लागला. आयरीनच्या या विवाहामुळं काही गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. आता तो फोटो म्हणजे दुधारी शस्त्रासारखा ठरणार आहे. गॉडफ्रे नॉर्टनच्या दृष्टीला तो फोटो पडू नये असंच आयरीनला वाटणार, तर आपल्या भावी वधूच्या हातात तो जाऊ नये असं महाराजांना वाटणार. आता प्रश्न एवढाच आहे की तो फोटो आपल्याला कुठं सापडेल? तोच प्रश्न मलासुद्धा पडलाय, मी म्हटलं. तो एवढा मोठा आहे की कुठंही बाहेर जाताना आयरीनला तो स्वतःजवळ बाळगता येणार नाही. शिवाय फोटो बरोबर घेऊन जाण्याचा धोका ती कधीच पत्करणार नाही. महाराजांची माणसं केव्हाही आपल्यावर झडप घालून तो फोटो काढून घेऊ शकतील याची तिला खात्री आहे. म्हणजेच ती तो फोटो बरोबर घेऊन हिंडत नाही हे नक्की झालं, होम्स उद्गारला. मग तो कुठं असेल? एकतर तो तिने बँकेत ठेवला असेल किंवा तिच्या वकिलांकडे तो असेल. पण ही शक्यताही मला कमी वाटते. स्त्रिया आपलं रहस्य सहसा उघडं होऊ देत नाहीत. त्यामुळे तिनं तो कोणालाही नकळत स्वतःजवळच ठेवलेला असणार. शिवाय आणखी 2 दिवसातच त्या फोटोचा उपयोग ती महाराजांच्या सासूरवाडीला पाठवण्यासाठी करणार आहे. म्हणजे तो तिच्याजवळच, तिच्या घरातच कुठेतरी असला पाहिजे. पण तो फोटो पळवण्यासाठी तिच्याकडे 2दा घरफोडही झालेली आहे. मी शंका प्रदर्शित केली. त्यात काही अर्थ नाही. फोटो कुठं शोधायचा हे त्या चोरांना कळलंच नसेल. मग तू कसा शोधणार? मी शोधणार नाही. नाही? मग तो आपल्याला मिळायचा कसा? आयरीनच मला त्या फोटोची जागा दाखवेल. शक्यच नाही. ती नकार देईल. ते तिला जमणार नाही, होम्स म्हणाला. थांब, आता चर्चा पुरे. ही आयरीनचीच घोडागाडी येत आहे. आता मी सांगितलेल्या सगळ्या सूचना तंतोतंत पाळ. एवढं तो म्हणतो तेवढ्यात ती घोडागाडी ब्रायोनी लॉजच्या दरवाजापाशी येऊन थांबली. गाडी उभी राहताच जवळच घोळक्यानं चकाट्या पिटत असलेल्या माणसांपैकी एक जण पुढं आला आणि त्यानं गाडीचा दरवाजा उघडला. या कामाबद्दल आयरीनकडून काही पेनी मिळतील असं त्याला वाटलं असावं. पण नेमक्या याच उद्देशानं तिथं आलेल्या दुसऱ्या भनंग माणसानं त्या माणसाला पलीकडे ढकललं आणि तो दार उघडू लागला. त्याबरोबर त्या दोघांची तिथं चांगलीच जुंपली. पाहता पाहता इतर माणसं तिथं गोळा झाली आणि सर्वांची जोरदार मारामारी सुरू झाली. आयरीन गाडीतून खाली उतरली होती ती त्या घोळक्यात सापडली आणि आता तिलाही धक्काबुक्की होणार हे लक्षात येताच होम्स तीरासारखा पुढे गेला आणि आयरीनला पाठीशी घालून उभा राहिला. तेवढ्यात कुणीतरी होम्सला एक ठोसा मारला आणि तो एकदम खाली कोसळला. त्याचा सगळा चेहरा रक्तबंबाळ झालेला दिसत होता. आपण पुढं जावं की काय याचा मी विचार करू लागलो आणि त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीत तू मध्ये पडायचं नाहीस हे होम्सचे शब्द मला आठवले. त्या गर्दीतून वाट काढत त्यानं सांगितल्याप्रमाणे आयरीनच्या दिवाणखान्याच्या खिडकीपाशी जाऊन मी उभा राहिलो. होम्स खाली कोसळताच ती गुंड माणसं ताबडतोब पळून गेली. चांगल्या पोशाखातील त्या रस्त्यावरून जाणारी 2-4 माणसं त्याच्याभोवती गोळा झाली. बघ्यांची गर्दी बाजूला सारून ती माणसं प्रथम आयरीनजवळ गेली. तिला त्या घोळक्यातून बाहेर पडायला त्यांनी प्रथम रस्ता करून दिला
आणि मग ते सगळेजण होम्सच्या मदतीला धावले. आयरीन पायऱ्या चढून दरवाजापाशी गेली आणि तिथंच उभा राहून तिनं मागे वळून पाहिलं. फार लागलंय का त्याला? तिनं विचारलं. बहुधा मेलाच असेल, घोळक्यातली काही माणसं ओरडली. नाही नाही, चांगल्या पोशाखातील एकजण म्हणाला. अजून जिवंत दिसतोय, पण हॉस्पिटलपर्यंत जाईपर्यंतच कदाचित तो मरेल. खरंय हो, घोळक्यातील एक बाई मोठ्यानं म्हणाली. बिचाऱ्याने जीव धोक्यात घालून बाईसाहेबांना वाचवलं. बघा बघा, याचा श्वासोच्छवास चालू आहे, एक जण म्हणाला. याला असं रस्त्यातच पडू देणं बरं नाही. बाईसाहेब, याला आम्ही आत आणू का? आणा, आयरीन म्हणाली. माझ्या दिवाणखान्यातल्या सोफ्यावरच निजवा. या असे इकडून. दोघा तिघांनी अगदी अलगदपणे उचलून होम्सला आत नेलं आणि एका कोच्यावर त्याला झोपवलेलं मी पाहिलं. दिवाणखान्यातले दिवे आता लावलेले होते. आयरीन होम्सकडे पाहत तिथंच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर उमटलेली काळजीची छटा पाहून मला वाईट वाटलं. आपण हा सगळा खोटेपणा करून तिला फसवत आहोत याची जाणीव होताच मला अपराध्यासारखं वाटू लागलं. पण त्याचवेळी त्या फोटोमुळे होणाऱ्या भयंकर परिणामाचं चित्रही डोळ्यांसमोर आलं आणि पुढील हालचालींवर लक्ष ठेवत मी सावधपणे उभा राहिलो. होम्स कोच्यावर धडपडत उठून बसला. मोकळी हवा लाभावी म्हणून हातवारे करीत तो खिडक्या उघडायला सुचवू लागला. घरातल्या मोलकरणीनं लागलीच पुढं होऊन खिडकी उघडली. ते पाहताच होम्सनं हात उंचावला आणि ती खूण लक्षात येताच विस्फोटक दारू भरलेलं नळकांड जोरात आत भिरकावलं आणि आग आग असं जोरात ओरडलो. त्याबरोबर बाहेर जमा झालेली माणसंही आग लागली असा ओरडा करू लागली. धुरानं सगळा दिवाणखाना भरून गेला आणि खिडकीतून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. ताबडतोब मी तिथून निघालो आणि होम्सनं सांगितलेल्या ठिकाणी रस्त्याच्या अगदी दुसऱ्या टोकापाशी जाऊन उभा राहिलो. सुमारे 10 मिनिटांनी होम्स आला आणि आम्ही दोघंही एकमेकांशी काही न बोलता चालू लागलो. पूर्ण निर्मनुष्य रस्ता सुरू झाल्यावर होम्स म्हणाला, तू अगदी छान काम केलंस बरं का. तुला फोटो मिळाला? मी उत्सुकतेनं विचारलं. नाही, पण तो कुठं आहे हे समजलं. कसा काय तू शोधलास? आयरीनच मला ती जागा दाखवली. मी म्हटलं नव्हतं तीच मला फोटोची जागा दाखवेल म्हणून. अजून मला नीटचा उलगडा झाला नाही, मी म्हटलं. उगीच गूढ वाढवण्याची माझी इच्छा नाही, होम्स हसून म्हणाला. सगळं काही अगदी सोपं होतं. रस्त्यात आयरीनच्या घरासमोर जमलेली सगळी माणसं माझेच साथीदार होते हे तुला कळलंच असेल. होय, तसा अंदाज मला आला होता. मारामारी सुरू होताच मी खिशातून लाल रंग काढला, तो हातावर ओतून घेतला आणि ताबडतोब त्या गर्दीत घुसलो. मला ठोसा मारण्याचा एकानं अभिनय करताच मी चटकन रंगाचा हात माझ्या तोंडाला लावून जखम झाल्यासारखं खाली कोसळलो. मग पुढचं सगळं नाटक मी योजल्याप्रमाणेच झालं. आयरीनच्या घरात मला प्रवेश मिळाला. दिवाणखाना आणि बेडरूम याच्या मधल्या खोलीत तो फोटो असावा असा माझा तर्क होता. त्या खोलीकडे जायला मिळावं म्हणून धुराचं नळकांड आपण उपयोगात आणलं. पण त्याचा तुला कसा काय उपयोग झाला? आपल्या घराला आग लागली आहे म्हटल्यावर माणूस सर्वात प्रथम घरातली महत्त्वाची वस्तू सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. आयरीनच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे तो फोटो होता. आग लागल्यावर ती प्रथम त्या फोटोकडे जाणार हा माझा तर्क अगदी खरा ठरला. ती फोटो ठेवलेल्या जागेकडे धावली. एका मोठ्या दरवाजाच्या वरच्या बाजूला असलेल्या 2 फळ्यांमध्ये तो फोटो होता. तिने तो अर्धवट बाहेर काढतानाच मी तिला म्हटलं, आग लागलेली नाही, धुराचं नळकांड कुणीतरी फोडलेलं आहे. असं मी मोठ्यानं म्हणताच तिनं पटकन तो फोटो त्या जागी पुन्हा ठेवला आणि ती दिवाणखान्यात परत आली. मी धडपडत उठण्याचं नाटक केलं आणि तिला दिलेल्या त्रासाबद्दल सारखी क्षमायाचना करून काहीतरी निमित्त काढून मी तिथून सटकलो. वेडंवाकडं धाडस करून फोटो हस्तगत करण्यापेक्षा काही काळ थांबणंच चांगलं असा विचार करूनच मी त्या फोटोच्या जागेकडे पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला नाही. मग आता पुढं काय करायचं? आपला शोध आता जवळजवळ संपलेला आहे. महाराजांना मी सकाळी बोलावून घेतो. ते, मी आणि येणार असलास तर तू असे आपण तिघंजण उद्या सकाळी आयरीनच्या घरी जाऊ. महाराजांना फोटोची जागा दाखवू आणि आपल्या हातांनीच तो काढून घ्या असं म्हणू. किती वाजता जायचं तिथं? 8 वाजता. त्यावेळी ती झोपलेलीच असेल.
वेळेवरच आपण तिथं गेलेलं बरं. आणखीही एक धोका आहेच म्हणा. या आयरीनचं नुकतंच लग्न झालेलं आहे, तेव्हा कदाचित तिच्या नियमितपणात बदल होण्याची शक्यता आहे. होम्स मिश्किलपणे हसत उद्गारला. बेकर स्ट्रीटवरच्या होम्सच्या फ्लॅटपाशी आम्ही पोहोचलो. पायऱ्या चढून मुख्य दरवाजापाशी आम्ही आलो. होम्सनं खिशात हात घालून किल्ली चाचपली. तेवढ्यात आमच्या अगदी जवळून रस्त्यानं जात असलेल्या व्यक्तीनं म्हटलं, गुड नाईट शेरलॉक होम्स. ती व्यक्ती झपाझप पावलं टाकत नाहीशी झाली. हा आवाज मी कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. होम्स बुचकळ्यात पडून स्वतःशीच उद्गारला. कुठं बरं? त्या रात्री मी होम्सकडेच झोपलो. सकाळी उठून आम्ही थोडंसं खाऊन कॉफी घेत होतो. तेवढ्यात बोहेमियाचे महाराज घाईघाईनंच आत आले. तुम्हाला तो फोटो खरंच मिळाला? आनंदातिशयानं होम्सचे दोन्ही खांदे पकडून त्यांनी विचारलं. अजून नाही. पण तुम्हाला आशा वाटते तो मिळेल म्हणून? होय. मग निघा लवकर. केव्हा एकदा तो फोटो मिळवतो असं झालंय मला. महाराज उतावळ्या स्वरात उद्गारले. घोडागाडी आणायला हवी, होम्स म्हणाला. आपण माझ्याच गाडीतून चला. मग फारच चांगलं, असं म्हणून होम्स निघाला. त्याच्या मागोमाग आम्ही गाडीत जाऊन बसलो. महाराज स्थानापन्न झाल्यावर होम्सनं शांतपणे म्हटलं, आयरीन ॲडलरनं लग्न केलेलं आहे. काय म्हणता? कोणाशी? महाराज आश्चर्यचकित होऊन म्हणाले, गॉडफ्रे नॉर्टन नावाच्या वकिलाशी. पण ती त्याच्यावर प्रेम करू शकणार नाही. मला वेगळंच वाटते. या नॉर्टनवरच तिचं खरं प्रेम असावं अशी मला आशा वाटते. आशा? होय, आशाच, होम्स म्हणाला. आणि ती खरी ठरली तर खूपच चांगलं होईल. महाराजांना मग तिच्यापासून कसलाच त्रास होणार नाही. नॉर्टनवर आयरीन प्रेम करत असेल तर ती तुमच्यावर ते करत नाही हे नक्की होईल. आणि तुमच्यावर प्रेम नाही म्हटल्यावर तुमच्या भानगडीत नाक खुपसायचे तिला काहीच कारण उरणार नाही. ते अगदी खरं, महाराज संतपणे म्हणाले. अजूनही मला वाटतं आयरीन राजकुलातली असती तर किती छान झालं असतं. ती एक उत्तम राणी झाली असती. ब्रायोनी लॉज येईपर्यंत महाराज मग काहीच बोलले नाहीत. आम्ही त्या घराच्या दरवाजापाशी आलो आणि दार उघडच असल्याचं पाहून आश्चर्यचकित झालो. दारातच एक वृद्ध स्त्री उभी होती. घोडागाडीतून आम्ही तिघही खाली उतरून दारापाशी जाताच ती स्त्री म्हणाली, आपण शेरलॉक होम्स आहात ना? हो ना. मी शेरलॉक होम्स, होम्स पुढे होऊन म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं आश्चर्य त्याला लपवता आलेलं नव्हतं. आपण एखाद्या वेळी येऊन जाल असं बाईसाहेब म्हणत होत्या, ती वृद्ध स्त्री म्हणाली. त्या आज सकाळी 5च्या गाडीनं गेल्या. कुठे? अमेरिकेला जाणार आहेत त्या. बरोबर त्यांचे पतीही आहेत. काय सांगताय? होम्स आश्चर्यानं म्हणाला. बाईंनी इंग्लंड सोडलं असं म्हणायचे तुम्हाला? होय, ती वृद्धा शांतपणे म्हणाली. आणि ते आता परत कधीही इंग्लंडला येणार नाहीत. आणि आपल्याला हवे असलेले कागद? महाराज हताशपणे उद्गारले. सगळं काही संपलंच. आपण बघूया, असं म्हणून त्या वृद्धेला बाजूला करून होम्स आत घुसला. त्याच्या पाठोपाठ आम्हीही गेलो. दरवाजाजवळच्या त्या जागेकडे जाऊन त्यानं फळी उचकटली. त्याबरोबर एक मोठ्या फोटोचं पाकिट आणि एक पत्र होम्सच्या हाताला लागलं. पत्राच्या पाकिटावर शेरलॉक होम्स यांना असं लिहिलेलं होतं. होम्सनं घाईघाईनं पाकिट फोडलं आणि आम्ही तिघांनीही ते पत्र वाचलं. ते पत्र असं होतं. प्रिय शेरलॉक होम्स, तुम्ही अगदी कमालच केलीत. तुमच्या नाटकाला मी प्रथम चांगलीच फसले. आगीचा आरडाओरडा होईपर्यंत मला एवढासुद्धा संशय आलेला नव्हता. पण मग आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मी विचार करू लागले. तुमच्याबद्दल मला आधीच धोक्याची सूचना मिळालेली होती. महाराजांनी इंग्लंडमध्ये ही कामगिरी कोणावर सोपवायची ठरवली तर ते तुमच्याकडेच येणार अशी ही सावधगिरीची सूचना माझ्या मित्रांनी मला केलेली होती. तुमचा पत्ताही त्यांनी मला दिला होता. पण इतकी सगळी सावधगिरी बाळगूनही त्या फोटोची जागा तुम्ही मला दाखवायला लावलीतच. एवढं सगळं होऊनही तुमच्या धर्मोपदेशकाच्या रूपाबद्दल कोणताही वाईट विचार माझ्या मनात आला नाही. मी ही एक नटी आहे. पुरुषी पोशाख तर मी अनेकदा घालते. मी ताबडतोब कपडे बदलून तुमच्या मागोमाग आले.
बेकर स्ट्रीटवर तुम्ही थांबलात तेव्हाच तुम्ही शेरलॉक होम्स आहात हे माझ्या लक्षात आलं आणि तुम्हाला गुड नाईट केल्याशिवाय मला राहावलं नाही. मग मी तशीच माझ्या पतीकडे गेले. इंग्लंड सोडून निघून जाण्याचा योग्य असा निर्णय आम्ही घेतला आणि रातोरात सगळे सामान आवरून आम्ही पहाटेच निघालो आहोत. तुम्ही पुन्हा येणार याची मला खात्रीच होती. म्हणूनच काल तुम्ही पाहिलेल्या जागेतच हे पत्र, अगदी खास तुमच्यासाठी. आता फोटोबद्दल. महाराजांपेक्षा अधिक चांगली व्यक्ती मला जोडीदार म्हणून मिळालेली आहे. त्यामुळे महाराज भविष्यकाळात कोणाशी लग्न करतात याची उठाठेव करायचं मला काहीच कारण नाही. पण एकेकाळी त्यांनी माझ्याशी अत्यंत वाईट वर्तन केलेलं आहे. भविष्यकाळात त्यांची बुद्धी फिरू नये म्हणून तो फोटो मी माझ्याजवळच अगदी जपून ठेवणार आहे. त्या फोटोच्या बदली माझा एकटीचा एक फोटो सोबत ठेवलेला आहे. हवा असला तर त्यांनी तो खुशाल घ्यावा. आपली आयरीन नॉर्टन उर्फ ॲडलर. काय बाई आहे, महाराज थक्क होऊन उद्गारले. तुम्हाला मी म्हटलं नव्हतं भयंकर पाताळयंत्री आणि हुशार बाई आहे ही म्हणून. माझी राणी व्हायला अगदी योग्य होती ती. महाराज, होम्स संतपणे म्हणाला, मला तसं वाटत नाही. तुमचं हवं ते काम मी करू शकलो नाही याबद्दल क्षमा करा. नाही नाही, महाराज उद्गारले. उलट हेच फार छान झालं. आयरीन शब्दाला पक्की आहे याची मला खात्री आहे. आमचं गुपित तिच्याजवळ अगदी सुरक्षितच राहील. आपण असं म्हणताय याचा मला आनंदच झाला, होम्स उद्गारला. होम्स, तुम्ही फोटो मिळवला नाहीत, पण तरीही माझ्यावरचं संकट टाळायला तुम्हीच कारणीभूत झालेला आहात हे नक्की. बोला, तुम्हाला काय इनाम देऊ? ही अंगठी? नको. याहीपेक्षा मूल्यवान एक वस्तू तुम्ही मला देऊ शकाल? सांगा तरी. हा फोटो मला हवाय. आयरीनचा फोटो? महाराज आश्चर्याने उद्गारले. दिला. तुम्ही तो घेऊन जा. थँक्स, होम्स म्हणाला. आता या प्रकरणात करण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. आम्ही आपला निरोप घेतो. असं म्हणून होम्सनं कमरेत किंचित वाकून महाराजांना अभिवादन केलं आणि आम्ही दोघंही तिथून बाहेर पडलो. अशा रीतीनं बोहेमियाच्या महाराजांवर येऊ पाहणारं हे संकट टळलं. या गोष्टीला आता खूप वर्ष झाली आहेत. कधीतरी होम्सला आयरीनची आठवण येते, त्यावेळी मोठ्या आदरानं तो तिचा उल्लेख ती बाई असाच करतो.